पहिला पतीची जी न आज्ञा पाळी, शब्द तयाचा ना सांभाळी, हवे नको ते न पाहे बाळी, ती कैसी पतिव्रता. कुठपर्यंत आली? पतिवचनाचा आदर करावा, नित्यपतीची करावी सेवा, एकपती वाचून न करावा विचार कधी कुणाचा. पतिदैव तेथे पत्नीस, पाळावे त्याचे आज्ञेस, सेवा करून त्याची खास सापडतात ते बहु. अनसुया, सावित्री, सीता, जमदग्नी भार्या, रेणुका माता, लोपामुद्रादी पतिव्रता आठविता पापनासते. सगळ्या ज्या पतिव्रता आहेत ना त्यांची यादी सांगितलेली आहे. अनसुया, रेणुका माता, लोपामुद्रा. अनसुया जिंकी त्रिदेवास, सावित्री यमराजास, सीता राहते वनवासाते, कारण एक पतिव्रता. जी पती आज्ञेचे पालन करी, तीच मानावी थोर नारी, पती वाचूनी दुजा मनी न धरी, तीच खरी पतिव्रता. पतीची जिन आज्ञा पाळी, शब्द तयाचा ना सांभाळी, हवे नको न पाहे बाळी, ती कैसी पतिव्रता. तहान लागता न दे पाणी, भोजन ना दे पात्री वाढवणी, वासना कामना न पूर्वी जणी, ती कैसी पतिव्रता. पतिव्रतेचा धर्म पाळता, काय घडत असे अद्भुतता, तैविषयी एक कथा श्रोते जनती ऐका हो. काश्मीर प्रांती एक नगर, त्याचे नाव धर्मपूर, तेथे राही एक विप्रवर, नाव त्याचे धर्मशर्मा. अग्निहोत्री तो धर्मपरायण, वाची वेदशास्त्र पुराण, त्रिकाल संध्या करी स्नान, होता ईश्वरनिष्ठ तो. सुशिला नाम त्याची पत्नी, होती निर्मळ शुद्ध मनाची, आज्ञान कधी उल्लंघे त्याची, पतिव्रता ती होती. अनुरूप दोघे परस्परा, आनंद नव्हता परिघरा, संतान नव्हते त्यांचे उदरा, कुलोद्धारक कुलवंत, सगळीकडे पुत्रा वाचून दुःखच. वसंत ऋतू उष्णमास, लक्षून दोघे आले स्नानास, नव्हते कोणी आसपास, उतरले दोघे जळात. जळी करता जलक्रीडेस, काम जागला विप्रमनास, तो म्हणे निज भार्येस, रती सुखास भोगवी. तव पत्नी म्हणे सुशीला, स्थळ वेळेचे भान मनाला, काय मागता पतिव्रतेला, स्थान उचित हे नव्हे. अहो सूर्याला माथ्यावर, त्यात ते गंगे पवित्र गंगातीर, येथे नको अधर्म आचार, चला घरी जाऊया. परिपती झाला कामातुर, मनी उठला कामविकार, तिथे उडीता सत्वर, जवळ आपुल्या जाहला. स्थळ काळ वेळ जरीही अनुरूप नव्हती तरीही, शब्दपतीचा मोडता नाही आला पतिव्रतेला. पुरवित पतीची कामना, झाली तेथे ती ललना, विधी लिखित विचित्र पाहना, गर्भ राहिला तेथेच पाण्यात. पूर्ण होता नवमास, जन्म देती झाली बालकास, 2 बालके झाली ती येस, दोघेही पुत्र ते. जन कुणी आश्चर्य करीती, कुणा वाटे नवलाई मोठी, वय गाठीत असतासाठी पुत्र झाले 2 ते. कुणी तियेची निंदा करीती, कुणी तिची स्तुती करीती, कुणी भाग्यवान मानिती, पतिव्रते सुशिलेस. 12 विधींनी नामकरण केले. आता नावं बघा कशी मुलांची ठेवली. द्विपुत्रांचे जाण, शरद आणि शंतनू 2 नावे ठेवली, पुत्रांची शवर्ण नावं दोघांची ठेवली. पुत्र जन्मताच उदरी, हर्षित झाली सुशीला अंतरी, धन्य मी झाले संसारी, मातृत्व पदा पावले. स्त्री जन्माची सार्थकता, होते मातृत्व लाभता, वांजोटेपणा नको भगवंता, स्त्री जन्माते कदाही. पुत्र हळूहळू वाढू लागले, 5 वर्षीय दोघे झाले, तेव्हा विपरीत ते घडले, अंगी दाह पेटला, दोघाही त्या कुमारांची, लाही लाही होई अंगाची. व्याधी ते तप्त देहाची, दोन्ही पुत्रा जाळत असे. म्हणाले याचे काय कारण, तरी जळात गैरवर्तन, मंगळ जळी अमंगलतेनं, अविचार तो घडला. अशा मंगल जलामध्ये असा अविचार करणं किती चुकीचं होतं. नाना उपाय नाना प्रकार करीती माता पिता त्यावर, परी न लागू पडे उपचार, ताप देहीचा थांबेना, त्या पोरांची आगच थांबेना. नाना औषधी उपाय नाना दिले लावले चंदन दोघांना, तरीही दाह शांत होईना, बालतनु होरपळे. पिता माता शोक करीती, कैसे म्हणती कमलापती, पुत्र दिलेस आयुष्य शेवटी, वरी दुःख हे काय. पुत्रांची होळी पाहून कैसे शांत राहील मन, भक्तवत्सला तू धावून, करी काही किमया. कोणी सांगती पूजाव्रत, कोणी औषधी काढे देत, कुणी म्हणे उभे जलात, दोघांसी हे करावे. उपाय केले नवस बोलले, जो जे सांगेल ते केले, परीना आरोग्यता लाभले, दोन्ही पुत्र विप्राचे. वार्ता पसरली नगरात, लोक येती घराप्रत,
पाहता दो पुत्रांचे देह तप्त, कुणा डोळा ये पाणी. देव ऋषी झाले, चौतीशी झाले, अंगारे धुपारे बहु दिले, परिदेहीचा ताप न हाले, जीव कष्टाविला ती. तव ती वार्ता श्रुत नृपास. आता त्या नगराच्या राजाला कळली वार्ता आणि राजा प्रयत्न करतो. झाली एके समयास, तोही जाऊन समक्ष पाहुनी आहे तसे, दुःख पाहुनी कुमारांचे, कळवळले मन राजाचे, निवारण करील तापाचे, शोधे ऐसा धन्वंतरी. राये शोध केला बहुत, परीन कोणी मिळे तेथ, दूत पाठवले पंचक्रोशीत, तेही आले मागुती. राजा धरी श्रीहरिचरण, म्हणे देवा हे काय कारण, कोवळी तनु ऐसी जाळून, काय होई समाधान. कृपा मेघ तू होऊन, करावे ते अमृत सिंचन, जेणे देहा शांती होऊन, सुखावती पुत्र ते. ऐसी प्रार्थना राये करता, गालव ऋषी आले तत्वता. हे पूर्वीचे ऋषी सगळे उपयोगी पडलेत. पदवंदून ऋषी श्रेष्ठा, सन्मानिला आदरे, पाद्यपूजा दुग्धफळे, वस्त्र तेही दान दिले, हात जोडून नृपतो बोले, स्वामी एक विज्ञापना. मम नगरी ते एक विपरीत, आहे दुर्घटना घडत, विप्रपुत्र दोन्ही तप्त, देहाग्नित पोळती. बहु केली उपाययोजना, दिले औषधीही नाना, परीना आरोग्य द्विपुत्रांना, कशाने हि लाभले. माता पिता शोक करीती, रात्रंदिन अश्रू ढाळीती, पुत्र कोवळे ते जळती, देहाशीच सन्मुख, देहाग्नित सन्मुख. मजही ना पाहवे डोळा, म्हणून तुम्हास प्रश्न केला, उपाय काही सांगा ह्याला, कृपावंत होऊनी. तव ऋषीवरे काय केले, क्षणभर त्यांनी डोळे मिटले, तापाचे त्या कारण कळले, गर्भधारणा अमंगल. गर्भधारणेला काळ वेळ सगळं योग्य लागतं. उशाप नाही ऐसा शाप नाही, उपाय नाही ऐसी व्याधी नाही, पुण्यापुढे न पाही राही, हे तो ऋषी जाणती. धीर देऊनी नृपास, गालव ऋषी म्हणती त्यास, एक उपाय आहे खास, करोनी पाहावा. आता बघा काय उपाय सांगितलाय. असेल जरी का पतिव्रता, तिच्या हस्ते उदक शिंपता, लाभेल पुत्र आरोग्यता, दाह शांत होईल. उपाय ऐकून या कानी, राजा हर्षित झाला मनी, तो सत्वरे शोधून आणेन ऐसे. म्हणत असे पतिव्रता. आता सगळ्या गावात डांगोरा पिटलाय. मग डांगोरा पिटला नगरात, असेल जी पतिव्रता श्रेष्ठ, तिने येऊन या बाळांप्रता अमृत सिंचन करावे, तरी आरोग्यता लाभेल, दाह शांत होईल, व्याधीमुक्त होईल देह दोन्ही पुत्रांचा. राजभार्ये सहित नगरीच्या नारी समस्त, जाणती पतिव्रता श्रेष्ठ, कोण कोणते अंतरी. त्या नगरात कोण एवढी पतिव्रता की जिच्या सिंचनानं ती बाळ शांत होतील. इतुक्या स्त्री असूनी साय नगरी, पुढे येईना एकही नारी. ते पाहून क्षणभरांतरी राजा चकित झाला. राजा म्हणे मनोमानसी, काय पतिव्रता न नगरीसी, जी आचार्य पतिव्रता धर्मासी, ऐसी नारी एकही. राजा ऐसा ऐसा चिंतत, तोच घडे एक अद्भुत, एक भिल्लण आली नगरात, काष्ठ भागारा विकावया, तिज श्रुत झाले बाजारात. नृप आहे पतिव्रतेची वाट, नृप पाहे पतिव्रतेची वाट, आरोग्य प्राप्ती कुमारा प्रत, व्हावया कारणे ती. नगरी विस्तारली चहूबाजूंनी, पतिव्रता नाही कोणी, जी मुक्त करेल दोन्ही पुत्र विप्रवराचे ते. नगर वार्ता होता श्रुत, भिल्लीण गेली दरबाराप्रत, जाऊन भेटली नृपाप्रत, म्हणे काय चिंताही. नृपे कथिला सर्व वृत्तांत, म्हणे तू पतिव्रता श्रेष्ठ, असशील तरी ते सत्य आता करून दाखवी. ती विनम्र भावे झाली बोलती, पतिव्रतेची धर्मनीती, मी ना जाणते नृपापरी, ती प्रयत्न करून पहारे रे. नृपे दूतास पाठविले, विप्र परिवारा बोलाविले, गावीचे लोकही जमले, पहावया दरबारी. हाती घेऊन उदक झारी, भिल्लीण उभी सामोरी, पुत्र समोर माय पसरी, पदरतो तिच्या पुढे. उदके घेऊनी हातात, भिल्लीण काय बोलत, म्हणे मी आजवरी असत्य नाही कधी बोलले. पती समानुनी परमेश्वर, सेवा केली निरंतर, परपुरुषाचा मनी विचार नाही कधी केला तो. हे जरी मान्य त्या ईश्वरा, तरी बोलतो खरा, बाळाची तनू शांत करा. शेषशायी श्रीरंगा, शांतीने म्हणते की बाळाची तनू शांत करा. ऐसे म्हणून ती भिल्लीण डोळे मिटून करी सिंचन, तो चमत्कार झाला घडून, ताप शांत झाला.
किती सोपा उपाय होता. पुत्रासहित विप्र दंपती भिल्लिणीचे चरण धरती. धन्य धन्य पतिव्रता म्हणती उपस्थित लोक ते. अंगीचा ताप होता शांत, कुमार झाले आनंदित. कुणी मुखे बोटे घालत, कुणा डोळा ये पाणी. नृपासहित नगरजन भिल्लिणीचे धरती चरण. आणि आशीर्वाद देऊनी घेऊन धन्य मानिती स्वतःला. ऐसा चमत्कार देखून जय जयकार कर्जती जन. वस्त्रालंकार देऊन भूषण गौरविली ती पतिव्रता. धन आणिक धान्य राशी देता झाला नृपती येसी. वरी एका ग्रामासी देता झाला आंदण. बघा, तिला एक गाव दिलेलं आहे. दर्शन घेऊन पतिव्रतेचे सन्मानून सौभाग्य तिचे. हर्षे बोले नृपतो वाचे, धन्य पतिव्रता तू थोर. मग नृपे त्या कुमाराप्रती वस्त्र अलंकार दे संपत्ती. म्हणे माझी प्रजा शेवटी बाळे आहेत माझीच. जे एका छोट्या घरातल्या बाळाचं दुःख राजा स्वतःचं दुःख मानतो. ऐसे हे पतिव्रता आख्यान लक्ष्मीस सांगे जे नारायण. ते तुम्हास्तव पुनर्निवेदन केले या अध्यायी. आता या कथेमधून उचित मथितार्थ घ्या जाणून. पती विण अन्य कोणी देव नाही पतीनीस. पती मानून परमेश्वर सेवा तयाची करा सुंदर. तोच तुमचा नारायण तुम्ही लक्ष्मी तयाच्या. सकला धर्मा माझी धर्म श्रेष्ठ पतिव्रत सेवा धर्म. हे अंतरी जाणावर्म सदाचरण घडो सदा. पती आज्ञेचे पालन तेची नारीस देवपूजन. पत्नी धर्म तो पाळतान साधन काही न लगे. पती सेवेने लाभे पुण्य, पती सेवेने देवदर्शन. पती सेवे तोषे भगवान, मोक्ष सदनाने तसे. म्हणून एक विज्ञापना तुम्हा आहे सकळ जना. उचित करून आचरणास वहितास साधावे. स्वस्ती श्री अधिक मास ग्रंथ पद्मपुराणीचा संमत. गोविंद तनय विरचित 28तमोध्याय गोडहा. इति अधिक मास महात्म्य 28तमोध्याय समाप्त. आता उद्यापन विधी सांगितला आहे, जो काल होता बरं का, तो आम्ही केला सगळा. आता तुम्ही पण ऐका, आजचा शेवटचा दिवस आहे तसा. आणि मग 30वी जी आहे ती द्रौपदीची कथा. म्हणजे एकूण अधिक मासाचं महत्त्व द्रौपदीसारखीला सुद्धा कळलं हे पुढच्या. आणि तीच कहाणी बऱ्याच याच्यामध्ये छोट्या पोथीमध्ये असते. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री सद्गुरुनाथाय नमः. नमो. हे ऐकायचं का आता? काय कशी पूजा करायची? कालचा दिवस होता खरं. नमो ऐकायचं बरं. आजचा शेवट आहे, करा तुम्ही पूजा. नमो ईश्वर आहे, नमो ईश्वर आहे अपरिमिता. विश्वचालका मायातीता. तू अनादि सिद्ध गुणातीता. सगुण रूपा सर्वेश्वरा. तू सकळ प्राणीमात्रात आत्मा होऊन हृदयात निवास करीसी. हे सत्य ते जाणून घेतात. जे जाणून घेतात तयांना तू आत्माराम देसी सौख्य आराम. स्थिरचित्त हाच विश्राम. तुझ्या सत्ते देह चाले, तुझ्या सत्ते पाहती डोळे, तुझ्या सत्ते चलनवलन चाले. चैतन्य हे रूप तुझे, चैतन्य आहे जोवरी, देह चाले तोवरी. चैतन्य सोडून जाई तरी देह होई आडवा. दहीचे चैतन्य तेच शिव, शिव जातात उरे शव. हा तो रोकडा अनुभव आहे जगा माझी या. म्हणून होणे तुझं पदिलीन हे उचित असे जाण. ही जाणून अंतरी खुण तुझे पाय धरत असे. ऐका ऐका श्रोते जन भगवत कृपा झाली म्हणून. येथवरी झाले हे लेखन अधिक मास महात्म्याचे. लक्ष्मी म्हणे अहो श्रीपती, महात्म्य आले कळसाप्रती. आता निवेदावी फलश्रुती आदी आणि उद्यापन विधी. व्रताचरण होता पूर्ण, कैसे करावे उद्यापन. काय तो या विधीप्रमाण तेही आता सांगिजे. प्रातिनिधिक लक्ष्मीचा प्रश्न ऐकून तोषले भगवान. म्हणती प्रिय लोककल्याण हे तू तुझ्या मनात. तू लोकहिताकारणी नाना प्रश्न विचारूनी. बोधामृत हे साठवूनी घेतले ग्रंथाक्षरिया. लक्ष्मीस म्हणती जनार्दन, जरी झाले व्रताचरण पूर्ण, तरी अवश्य करावे उद्यापन, तरीच फलप्राप्तीही. आता जरी सगळे आपण पूजा करत असलो, रोज व्रत करत असलो, तरी कुठल्याही व्रताची सांगताही करावी लागते. त्याला उद्यापन म्हणतात. जैसे मातीत बीज पेरावे तरी ते कालांतरी उगवावे, तैसेची उद्यापन करावे तरीच पावे व्रतफळ. अधिक मासी काय करावे व्रत, किंवा द्वित्रिरात्री नेमस्त, अथवा साधून पंचपर्वा व्रत, तरीही उद्यापन आवश्यक. पूजाविधी सकल केला, परिना शेवटी नमस्कार केला,
तरी काय तो संपूर्ण झाला सांग पूजा प्रकार. पूजा करून उठतात लोक, नमस्काराला वेळ नसतो. नाना वस्त्र अलंकार घालून शृंगारिले शरीर, परी कुंकुम नाही भाळावर, तरी तो काय शृंगार पुरा. पूर्वी बघा आंघोळ करून आलं की अगदी ते मला तर आवडायचं लक्ष्मी कुंकू, छान आवडायचं. मग सगळ्यांनी पुन्हा ते टिकली लावा प्रवासात आवडत नाही अजून, खरं वाटतं की ते कुंकू लावणं हे छान वाटतं. तैसे नित्यनियमे व्रत केले, परी उद्यापन नाही केले, तरी काय ते उचित भले राहे अपूर्ण साधना. तू ते उद्यापन कैसे करावे सांगतो मी ऐकावे, आणि तैसेची सर्व करावे व्रत सांगते कारणी. उदयिक पहाटे म्हणजे आज पहाटे, पण आता तुम्ही समजा आपण पहाट होतीये. उदयिक पहाटे उठून करावे ते मंगल स्नान, तदनंतर पूजा अर्चन देवघरातील देवांचे. वास्तू करावी सुशोभित पर्णपुष्पमाळा शोभिवंत, लावून कर्दळी स्तंभदारात गुढ्या तोरणे उभारी. देवद्वारी एक छान चौरंग मांडावा रांगोळी काढून, वरी तांदळाचे ते आसन त्यावरी मांडीजे. तया तांदळासनावरी कलश मांडावा जलभरी, कुंकुमे लावून मुखावरी आम्रपत्रे ठेवावीत. कलशावरी एक तामण, तामणी असावी मूर्ती छान, विष्णू किंवा गोपाळ कृष्ण सुवर्ण अथवा रौप्याचा. चौरंगापुढे आसन मांडावे, उपासके त्यावरी बैसावे, पूजा साहित्य सबळी घ्यावे, नाम लावावा मस्तकी. प्रथम दीप प्रज्वलन, मग करावे सशास्त्र आचमन, संकल्पव्रत उद्यापन प्रार्थनेसह सोडावा. मग पूजा षोडशोपचारी करावी ती अति आदरी, गंधपुष्प फळ तांबुलवरी समर्पावा श्रीहरीस. धूपदीप निरांजनानी घंटा वाजवी करी ओवाळणे, नाना पक्वान्ने नैवेद्य लागुनी ठेवूनी पाणी भिरवावे. मग करावी ती मंगल आरती, प्रार्थना करावी देवाप्रती, सुख शांती दे संपत्ती सुखी ठेव सगळ्यांना. भक्तवत्सला सख्या श्रीहरी, दुःख आमचे दूर करी, संकटे येतावरचे वरी झेलून घ्यावे आम्हाचं. प्रपंची द्रव्य उणे न पडावे, माणसांना पैशाची चिंता असते. शक्ती सामर्थ्य कमी न व्हावे, सद्बुद्धी सदाच न मोडावे, भक्ती श्रद्धा मुची. ऐसी करुनिया प्रार्थना सांगावी देवा मनोकामना, सुख दुःख जे जे जीवना येई ते सांगावे. अर्थात प्रत्येकाला वेगळं दुःख असतं, त्यांनी ते देवाला सांगावं. दयावंत तो कृपावंत भगवंत, कृपा करील सर्वांप्रत, हा दृढ विश्वास मनात सदा सर्वदा ठेवावा. सपत्नीक ब्राह्मणासी पाचारावे गृहासी, वस्त्रालंकार उभयांसी देऊनी पूजावे. अन्न वस्त्रदान अन्न वस्त्र दीपदान, कांस्यनाम पात्रे सुवर्ण ब्राह्मणासी ती दान देऊन वरी दक्षिणा देईजे. साडी चोळी सौभाग्य लेणी, हे बघा सगळं सांगितलंय त्या. साडी चोळी सौभाग्य लेणी द्यावी त्या द्विजपत्नी लागोनी, सुवासिक पुष्पमाला देऊनी अर्पावी दाने वायने. मग देईजे ब्राह्मण भोजन षड्रस पक्वाने बनवून, वरी तांबूल दक्षिणा देऊन तोष व्हावे सर्वाते. संतुष्ट जरी होती ब्राह्मण, तरी ते तोषे माझे मन, ब्राह्मण हे माझे मुख जाण मागेची आहे बोललो. ऐसा हा विधी उद्यापनाचा, शुद्ध पाहिजे मनीचा, भगवंत भुकेला भावभक्तीचा हेची मनी जाणावे. तव लक्ष्मी करी एक प्रश्न, जरी धरिले वेगळाले नेम जाण, तरी का करावे काही पूजा विधान वेगळे ते सांगिजे. तेव्हा बोली ते रमापती, वेगळाले नेम जे आचरती, त्यांनी करावे हे तुझं प्रती सांगतो ग प्रियतमे. नेमे करी प्रातस्नान, हे तर रोज आपलं घडतंय. तेणे करावे गंगापूजन, वायन दान गंगेचा पूर्व गाय द्यावी ब्राह्मणा. जे करीती प्रतिदिनी कुंभदान, तयाशी धातूचा कुंभ छान, समर्पावा तो ब्राह्मणा लागून पूजा त्याची करोनी. करू जाता नक्त भोजन, तरी पोवळे दाने करावं. नक्त म्हणजे रात्री, फक्त रात्री जेवायचा असा काहींचा नेम होता बरं का. तर त्यांनी पोवळ्याचं दान करावं. तया मोक्षमुक्ती पूर्ण देई चक्र पाणी मी, जे मौन भोजन करीते त्यांनी दान द्यावा मोती. मला हे आवडलं फार. मंदिरी 1 घंटा गोमटी समर्पावी तयाने. दीपदानाचा नेम जरी असेल धरीला तो तरी, रौप्य पात्री दीप तो करी लावून अर्पावा. दीपदाने ज्यांना केला असेल त्यांनी मग रौप्य म्हणजे चांदीचा किंवा चांदीच्या पात्रात दिवा लावायचा आणि तो अर्पण करायचा. अधिक मासी पुराण श्रवण अवश्य ते करावे जाणं, ना तरी दिवस 5-3 तरी श्रवण करावे. जो असेल पुराण सांगता, पुराणी कवा ब्राह्मण वक्ता, तरी तयाची पूजा शेवटावे असं समजोनी करावी. वस्त्रालंकार दान दक्षिणा अवश्य दावी अशा ब्राह्मणा, तेणे संतोष माझी मना होतो तेची जाणावे. मी तोषिताचा अंतरी, त्या भक्तावर कृपा करी,
भवतापत्याचे हरी देई सुख सौख्याते. धनार्थीला लाभे धन, पुत्रार्थीयाला लाभे संतान, मोक्षार्थीयाला मोक्षनिधान, द्यावा हे मज आवडे. अधिक मासाचे व्रत महान, नर अथवा नारी प्रेमान, करीते मी तया लागून, समान फल देत असे. जो ज्या भावनेनं करतो ते त्याला मी देतो. स्त्री आचरिता हे व्रत, सौभाग्य प्राप्ती तया प्रत, कुमारिकेस जीवनात मना सारिका पती मिळे. जया मनी पुत्र कामना, तया पुत्र देऊन देखणा, किंवा पुत्री सुलक्षणा देऊन पूर्वी मनोरथ. दारिद्र्याचे करुण दहनन, मी देतसे तया धन, जो मागतो विद्याधन तेही तया लाभते. ऋणबंधनी असतील कोणी, तरी ऋणमुक्त करोनी, तयासी सुखवीन जीवनी, ही माझी भाक असे. कुणी कर्जात असतील, ऋणात असतील, त्यांचंही ते पुरवतो मी. इतुके जे श्रेय भगवान, बोलिले लक्ष्मी लागून, ते सर्व तुम्हा कारण, असो येथे निवेदिले. म्हणून विनवणी तुम्हास, नरनारी प्रत्येकास, व्रत करोनी मलमा